11वी विषय इतिहास. या इतिहास विषयातलं 6वं प्रकरण भारतातील दुसरे नागरीकरण या 6व्या प्रकरणामधला 6वा आणि 7वा उपघटक आजच्या तासाला आपण शिकवणार आहोत. बघा, 6व्या उपघटकाचं नाव आहे तत्त्वज्ञान आणि विविध संप्रदाय आणि 7व्या उपघटकाचं नाव आहे नवीन धर्मप्रवाह. या 2 उपघटकांचा आढावा आपण आजच्या तासाला घेतोय. याच्या अगोदरच्या तासाला आपण जी महाजनपदातील श्रेणी व्यवस्था आणि राज्यव्यवस्था हा 5वा उपघटक आपला शिकवून झालेला आहे. आज आपण 6वा उपघटक शिकवतोय. महाजनपदाच्या काळात बदलत्या राजकीय आणि आर्थिक स्थितीचे प्रतिबिंब समाजाच्या लौकिक आणि पारलौकिक जीवनासंबंधीच्या धारणांच्या क्षेत्रात उमटणे अपरिहार्य होतं. पाठीमागे आपण 16 महाजनपदांचा आढावा घेतलेला आहे. त्या 16 महाजनपदामध्ये असणारी श्रेणी व्यवस्था, राज्यव्यवस्था याचाही आपण सविस्तर आढावा घेतलेला आहे. मग त्यावेळेस समाजामध्ये असणारं राजकीय असेल, बदल असेल किंवा आर्थिक स्थितीचं जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब मानवाच्या जीवनावर, समाजावर लौकिक आणि पारलौकिक जीवनासंबंधीच्या धारणांच्या क्षेत्रात उमटणं अपरिहार्य होतं. वैदिक परंपरावर आधारलेल्या धारणामध्ये गृहस्थ जीवन, यज्ञसंस्था आणि लौकिक समृद्धी यासंबंधीचे जे विचार आहे ते विचार मध्यवर्ती होते. पाठीमागच्या प्रकरणामध्ये ज्या आपण अभ्यासलेले ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यासाश्रम या आश्रमांचा अभ्यास आपण केलेला आहे. त्या कालखंडामध्ये या गृहस्थ जीवन असेल, यज्ञसंस्था असेल, लौकिक समृद्धी यासंबंधीचे विचार आणि मध्यवर्ती होते. वैदिक काळाच्या शेवटी मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा अर्थ, मानवाचे वैश्विक पसाऱ्यातील स्थान, मृत्यूचं रहस्य आणि मृत्यूनंतरच्या आत्म्याचा प्रवास यासारख्या अमूर्त गोष्टींचा विचार प्रकर्षाने सुरू झाला. उपनिषदांच्या निर्मितीचा सुरुवात झाली. त्याद्वारे सुरू झालेल्या विचारमंथनातून आत्म्याचं अस्तित्व चिरंतन असतं या धारणेवर आधारलेलं तत्त्वज्ञान, ते आत्म्याचं अस्तित्व नाकारणारे तत्त्वज्ञान. बघा, कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन माणसाचा वेगळा असतो. तसंच काही मानणारे आणि काही न मानणारे जे गट होते. मग काही आत्म्याचं अस्तित्व मानणारे आणि काही जण जे आत्म्याचं अस्तित्व नाकारणारे, म्हणजे आत्म्याचं अस्तित्व नाकारणारं तत्त्वज्ञानी होतं आणि आत्म्याचं अस्तित्व स्वीकारणारंही तत्त्वज्ञान होतं. अशा विविध प्रणाली उदयास आल्या. त्यामध्ये जे अनुभवसिद्ध जास्तं त्याला सत्य मानणाऱ्या आणि वैदिक धारणावर आधारलेल्या समाजव्यवस्था आणि कर्मकांड यांना मुळापासून नाकारणारी चार्वाक किंवा लोकायत यासारखी तात्विक प्रणाली होती. प्रामुख्याने जे वैदिक धारणावर आधारलेले समाजव्यवस्था असेल, कर्मकांड असेल, यांना मुळापासून नाकारणारा एक चार्वाक म्हणजेच काय तर लोकायत यासारखी तात्विक प्रणालीही विकसित झाली. चार्वाक हे अग्रगण्य नास्तिक दर्शन असून त्याने वेद प्रामाण्य, ईश्वर आणि परलोक यांचं अस्तित्व आणि त्यातून उद्भवणारे कर्मकांड यांना विरोध केला. प्रामुख्याने त्यांनी काय केलं, वेद प्रामाण्य, ईश्वर असेल, परलोकांचं जे अस्तित्व आहे आणि त्यातून उद्भवणारं जे कर्मकांड आहे यांना काय केलं, त्यांनी विरोध केला. भारतीय विचारधारेतील ते एकमेव जडवादी म्हणजे भौतिकवादी दर्शन आहे. प्राचीन भारतीय दर्शनांची तात्विक बीजे या काळात रोवली गेली असं म्हणण्यास हरकत नाही. त्या दृष्टीने इसवी सनापूर्वीचे जे 6वे शतक आहे ते महत्त्वाचं आहे. इसवी सन पूर्व 6वं शतक अत्यंत महत्त्वाचं आहे. अंतिम सत्याचा शोध, गृहस्थाश्रमाचा त्याग करून अंतिम सत्याचा शोध घेण्यासाठी एका स्थानावर न राहता सतत भटकंती करणारे परिव्राजक किंवा श्रमण आणि त्यांच्या शिष्य संप्रदाय यांची सुरुवात हे या काळातील वैशिष्ट्य आहे. बघा, गृहस्थाश्रमाचा त्याग करून अंतिम सत्याचा शोध घेण्यासाठी सतत भ्रमंती करायची, एका जागेला थांबायचं नाही. सतत भ्रमंती करून सतत भटकंती करणारे जे परिव्राजक किंवा श्रमण आणि त्यांचे शिष्य संप्रदाय आहे यांची सुरुवात याच काळामध्ये झाली आणि या काळाचे वैशिष्ट्य मानावं लागेल. या काळात जे तत्त्वज्ञान समाजातील विविध स्तरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर आपलंसं वाटलं, त्यामध्ये वर्धमान महावीर असतील आणि गौतम बुद्ध यांनी जे केलेले उपदेश आहे आणि त्यांनी मांडलेलं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान अग्रक्रमावर होतं. त्यांच्या शिकवणुकीमधून समाजातील वर्ण आणि जातीवर आधारलेल्या समाजव्यवस्थेतील विषमतेतून बाहेर पडण्याचा मार्ग होता. गौतम बुद्ध असतील, बौद्ध धर्म किंवा जैन धर्माचे वर्धमान महावीर असतील, यांनी जे लोकांना उपदेश केले ते उपदेश लोकांना काय बनले, आपलेसे वाटले आणि या सगळ्या उपदेश आपलेसे वाटले आणि या शिकवणीमधूनच समाजामध्ये वर्ण आणि जाती व्यवस्थेवर आधारलेल्या समाजव्यवस्थेच्या विषमतेतून बाहेर पडण्याचा मार्ग होता.
जैन आणि बौद्ध या दोन्ही दर्शनांचा अंतर्भाव नास्तिक दर्शनामध्ये केला जातो. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध या दोघांनीही वेदांचं प्रामाण्य आणि वैदिक कर्मकांड या गोष्टी नाकारल्या. वर्धमान महावीर असतील, गौतम बुद्ध असतील, यांनी कर्मकांड असेल, हे काय केलं, वेदांचे प्रामाण्य असतील किंवा वैदिक कर्मकांड या गोष्टींचा काय केलं, या गोष्टींना नाकारलं. त्यांनी समाजाच्या सर्व स्तरातून मोठ्या संख्येने अनुयायी मिळाले. त्यांनी केलेल्या उपदेशांना उपदेश असतील आणि या सर्व गोष्टी या सर्व स्तरातून त्यांना मोठ्या संख्येने अनुयायी मिळाले. अशा पद्धतीने आपण 6वा उपघटक तत्त्वज्ञान आणि विविध संप्रदाय याचा आढावा घेतलेला आहे. या प्रकरणामधला शेवटचा जो उपघटक आहे नवीन धर्मप्रवाह, या शेवटच्या उपघटकाचा आढावा आपण घेतो आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जैन धर्म आणि बौद्ध धर्म या 2 धर्माचा आढावा आपण घेतो आहे. सुरुवातीला जैन धर्म, एकूण जर बघायला गेलं तर भारतामध्ये निर्माण झालेला हा जैन आणि बौद्ध धर्म आहे. जैन धर्माचं जर बघायला गेलं तर या धर्माला प्राचीन परंपरा आहे. या धर्माला काय प्राचीन परंपरा आहे. जैन परंपरेनुसार वर्धमान महावीर हे काय होते, जैन धर्माचे 24वे तीर्थंकरापैकी शेवटचे तीर्थंकर होते. ऋषभदेव यांनी काय केलं, जैन धर्माचे ते पहिले तीर्थंकर आहे आणि जे शेवटचे 24वे तीर्थंकर होते वर्धमान महावीर हे शेवटचे काय होते, तीर्थंकर होते. पार्श्वनाथ हे 23वे तीर्थंकर होते. वर्धमान महावीर यांच्या अगोदर 23वे तीर्थंकर कोण होते, पार्श्वनाथ हे होते. बघा, त्यांच्या अनुयायांना अहिंसा, सत्य, अस्तेय आणि परिग्रह या 4 प्रतिज्ञा दिल्या. बघा, पार्श्वनाथ यांनी काय केलं, त्यांच्या अनुयायांना काय केल्या, जर प्रामुख्याने 4 प्रतिज्ञा दिल्या. कोणत्या होत्या त्या, अहिंसा होती, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह या 4 प्रतिज्ञा प्रामुख्याने पार्श्वनाथ यांनी त्यांच्या अनुयायांना दिल्या. महावीरांनी त्यांच्या अनुयायांना त्यांच्या जोडीला पाचवी ब्रह्मचर्य ही प्रतिज्ञा दिली. यांना पंचमहावृत्ते असं म्हणतात. जैन धर्मामध्ये पंचमहावृत्ते यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पार्श्वनाथ यांनी त्यांच्या अनुयायांना अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह हे प्रामुख्याने 4 प्रतिज्ञा दिल्या. तर वर्धमान महावीरांनी शेवटची जी 5वे ब्रह्मचर्य ही प्रतिज्ञा दिली. या 5 यांना पंचमहावृत्ते असं म्हणतात. प्रामुख्याने यांना काय म्हणतात, पंचमहावृत्ते असं म्हणतात. वर्धमान महावीरांचं जर जीवन परिचय बघायचा गेला तर वर्धमान महावीरांच्या वडिलांचं नाव काय होतं, सिद्धार्थ होतं. आणि हे प्रामुख्याने बघायचं गेलं तर नातृ कुळातले प्रमुख होते. आईचं नाव प्रामुख्याने त्रिशला देवी आणि या लिच्छवी कुळातल्या होत्या. वर्धमान महावीरांचा जन्म इसवी पूर्व 599मध्ये सध्याचं जे बिहार राज्य आहे ते बिहार राज्यामधला वैशाली जिल्हा आहे. या वैशाली नगराजवळ कुंडग्राम येथे झाला. बघा, प्रामुख्याने वर्धमान महावीरांचा जन्म इसवी पूर्व 599मध्ये वैशाली नगराजवळ कुंडग्राम या ठिकाणी प्रामुख्याने झाला. महावीरांच्या पत्नीचं नाव यशोदा होतं. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी सत्याच्या शोधार्थ गृहस्थाश्रमाचा त्याग केला. वर्धमान महावीरांनी सत्याच्या शोधार्थ वयाच्या 30व्या वर्षी प्रामुख्याने त्यांनी काय केलं, गृहस्थाश्रमाचा त्याग केला आणि वयाच्या 42व्या वर्षी त्यांना केवल ज्ञान प्राप्त झालं. 30व्या वर्षी त्यांनी काय केलं, गृहस्थाश्रमाचा त्याग केला आणि 42व्या वर्षी त्यांना काय झालं, केवल ज्ञान प्राप्त झालं. केवल ज्ञान प्राप्त झाल्यामुळं त्यांना लोक केवली, जीन आणि महावीर अशा उपाधींनी संबोधू लागले. वयाच्या 42व्या वर्षी केवल ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांचे जे अनुयायी आहेत, लोक आहेत, त्यांना प्रामुख्याने केवली, जीन, महावीर अशा वेगवेगळ्या उपाधींनी संबोधू लागले. त्यांच्या अनुयायांना जैन अशी उपाधी प्राप्त झाली. कैवल्य प्राप्तीनंतर 30 वर्ष वर्धमान महावीरांनी लोकांना उपदेश करण्यासाठी सतत भ्रमण केले. वर्धमान महावीरांच्या अनुयायांना जैन असं उपाधी प्राप्त झाली आणि जवळजवळ त्यांनी 30 वर्ष लोकांचा उपदेश करण्यासाठी काय केलं, सतत भ्रमंती केली. महावीरांनी त्यावेळेस असणारी जी लोकभाषा अर्धमागधी या लोकभाषेतून प्रामुख्याने काय केले, उपदेश केले. त्यांनी सदाचरण आणि व्रतस्थ जो आयुष्याचा पुरस्कार केला. त्यांनी सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र या 3 तत्वावर भर दिली.
प्रामुख्याने वर्धमान महावीरांनी सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र या 3 तत्वावर काय केली? भर दिली. या 3 तत्वांना जैन धर्माची त्रिरत्न असं म्हणतात. जैन धर्मामध्ये या 3 तत्वांना त्रिरत्न असं संबोधलं जातं. त्रिरत्ने ही केवल प्राप्तीच्या मार्गाची आकांक्षा करणाऱ्या व्यक्तीसाठी मूलभूत मार्गदर्शक तत्त्वे आहेत. ज्या व्यक्तीला केवल ज्ञान प्राप्त करायचं आहे त्या व्यक्तींसाठी आणि ते अत्यंत महत्त्वाचे मूलभूत मार्गदर्शक तत्त्वे आहेत. चेतन आणि अचेतन अशा सर्व अस्तित्वामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये जाणीव असते. चेतन आणि अचेतन या वस्तूमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये प्रामुख्याने काय असते? जाणीव असते. त्यांना इजा केली तर त्या प्रत्येकामध्ये वेदना उत्पन्न होते. त्यांना इजा केली तर प्रत्येकामध्ये काय निर्माण होती? वेदना उत्पन्न होते, असं महावीरांनी सांगितलेलं आहे. अनेकांतवाद हे वर्धमान महावीर यांच्या तत्त्वज्ञानाचे गाभासूत्र होतं. अनेकांतवाद हे वर्धमान महावीर यांच्या तत्त्वज्ञानाचे गाभासूत्र होतं. त्यानुसार सत्य हे एकांगी नसून त्याचे अनेक पैलू असतात. बघा, सत्य हे एकांगी नसून त्याचे काय असतात? अनेक पैलू असतात, असे महावीरांनी सांगितलेलं आहे. स्वतः वर्धमान महावीरांनी जैन संघाची स्थापना केली. सम्राट चंद्रगुप्त मौर्य हा थेर भद्रबाहू या जैन संघाच्या 6व्या जो प्रमुख होता या जैन संघाचा, त्या प्रमुख आचार्याचा समकालीन होता. सम्राट चंद्रगुप्त मौर्य हे जैन संघाचे जे 6वे प्रमुख होते भद्रबाहू, ह्या भद्रबाहू यांच्या समकालीन प्रामुख्याने हा होता. जैन परंपरेनुसार सम्राट चंद्रगुप्ताने जैन धर्माचा काय केला? स्वीकार केला होता. जैन परंपरा आहे, त्या परंपरेनुसार प्रामुख्याने सम्राट चंद्रगुप्त मौर्यांनी काय केला? जैन धर्माचा काय केला? स्वीकार केला होता. त्यानंतर आपण दुसरा धर्म अभ्यासतोय, त्या धर्माचं नाव आहे बौद्ध धर्म. जैन धर्माचा सविस्तर आढावा आपण घेतलेले या पाठातला शेवटचा आणि ह्या 7व्या उपघटकातला जे नवीन धर्मप्रवाह याच्यामधला शेवटचा जो धर्म आहे जैन धर्म, या धर्माची सर्वसाधारणपणे आपण काय करणार आहे? माहिती घेणार आहे. गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर हे काय होते? समकालीन होते. गौतम बुद्ध आणि महावीर हे काय होते? समकालीन होते. गौतम बुद्धांचा जन्म जे नेपाळ राज्य आहे, भारताच्या शेजारील उत्तरेकडील हिमालयाच्या रांगेमध्ये वसलेलं हे नेपाळ राज्य आहे, नेपाळ देश आहे. या नेपाळ देशामध्ये लुंबिनी म्हणजे रुम्मीदेह येथे इसवी सन पूर्व 563 गौतम बुद्धांचा काय झाला? जन्म झाला. त्यांच्या पित्याचं जर नाव बघायचं गेलं तर शुद्धोधन हे त्यांच्या पित्याचं नाव होतं आणि ते शाक्य कुळातले होते. त्याचबरोबर गौतम बुद्धांच्या आईचं नाव मायादेवी होते आणि त्या कोलीय कुळातल्या होत्या. आणि गौतम बुद्धांच्या पत्नीचं नाव यशोधरा होतं. गौतम बुद्धांचं जीवन परिचय बघायचा गेला तर गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधल्या लुंबिनी या ठिकाणी इसवी सन पूर्व 563 प्रामुख्याने झाला. त्यांच्या पित्याचं नाव काय होतं? शुद्धोधन हे त्यांच्या पित्याचं नाव होतं. आणि ते कुठल्या कुळातले होते? शाक्य कुळातले होते. त्याचबरोबर त्यांच्या आईचं नाव मायादेवी होतं आणि त्या प्रामुख्याने कोलीय कुळातल्या होत्या. आणि गौतम बुद्धांची जी पत्नी आहे त्या पत्नीचं नाव यशोधरा होतं. वयाच्या 29व्या वर्षी गौतम बुद्धांनी सत्याच्या शोधार्थ ग्रहत्याग केला. वयाच्या 29व्या वर्षी गौतम बुद्धांनी सत्याच्या शोधार्थ काय केला? तर ग्रहत्याग केला. या घटनेला बौद्ध परंपरेत महाभिनिष्क्रमण असं म्हटलं जातं. प्रामुख्याने या परंपरेला काय म्हटलं जातं? बौद्ध धर्मामध्ये तर महाभिनिष्क्रमण असं म्हटलं जातं. त्यानंतर 6 वर्ष वेगवेगळ्या गुरूचे मार्गदर्शन, तीव्र तप साधना यासारख्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांनी अंतिम सत्याचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातून काही साध्य होत नाही असं लक्षात आल्यानंतर ते निरंजन लीलाजन नदीच्या काठावर गया या ठिकाणी एका पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानास्थ बसले आणि त्यांना वयाच्या 35व्या वर्षी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते बुद्ध, तथागत तसेच शाक्यमुनी म्हणून ओळखले जाऊ लागले. बघा, वयाच्या 35व्या वर्षी प्रामुख्याने त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर प्रामुख्याने बुद्ध आणि तथागत या नावाने ते ओळखले जाऊ लागले, शाक्यमुनी. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी सारनाथजवळ ईशपट्टण येथे मृगवनामध्ये पहिला उपदेश केला. या प्रसंगाला धम्मचक्र प्रवर्तन असं म्हटलं जातं. पुढे 45 वर्ष लोकांना धम्माचा उपदेश करण्यासाठी
त्यांनी काय केलं, सतत भ्रमंती केली. पुढे 45 वर्ष त्यांनी काय केलं, वेगवेगळ्या भागामध्ये लोकांना उपदेश देण्यासाठी सतत भ्रमंती केली आणि उपदेश त्यांनी पाली या भाषेमध्ये प्रामुख्याने लोकांना उपदेश दिले. गौतम बुद्धांनी त्यांच्या उपदेशात दुःख या मनुष्य जीवनाच्या मूलभूत प्रश्नाकडे लोकांचं लक्ष वेधलं. मुळात दुःख उत्पन्न का होतं आणि दुःख उत्पन्नच होऊ न देण्याचा उपाय काय आहे, या दोन्ही गोष्टींना अनुलक्षून त्यांनी लोकांना उपदेश केला आणि त्यांच्या उपदेशात त्यांनी 4 आर्यसत्य सांगितलं. गौतम बुद्धांनी उपदेश करत असताना लोकांना दुःखाचं कारण काय आहे हे सांगण्याचं सांगितलं आणि या दुःख उत्पन्नच होऊ न देण्याचा उपायही त्यांनी काय सांगितलेलं आहे. लोकांना उपदेश त्यांनी काय केला आणि त्यांच्या उपदेशात त्यांनी 4 आर्यसत्य सांगितलेत. गौतम बुद्धांनी लोकांना उपदेश देत असताना 4 आर्यसत्य त्यांच्या उपदेशामध्ये सांगितलेत. बघा, जगात सर्वत्र दुःख आहे, त्याचबरोबर दुःखाचं मूळ तृष्णा आहे. तृष्णेवर विजय मिळवला की दुःख निरोध होतो. अष्टांगिक मार्ग हा दुःख निरोधाचा मार्ग आहे. अशी जे वरील 4 आर्यसत्य त्यांनी उपदेश देत असताना सांगितलेले. अष्टांगिक मार्गामध्ये गौतम बुद्धांनी पुढील 8 गोष्टी सांगितलेल्या आहेत. बघा, 4 आर्यसत्य, अष्टांग मार्ग, यातून प्रामुख्याने बुद्धांनी पुढील 8 गोष्टी काय केल्या सांगितलेल्या आहेत. सम्यक दृष्टी म्हणजे काय, निसर्ग नियमाविरुद्ध काही घडत नाही हे स्वीकारणं. सम्यक संकल्प म्हणजे योग्य निर्धार. सम्यक वाचा, योग्य बोलणे. सम्यक कर्मांत, योग्य वर्तणूक. सम्यक आजीव, योग्य मार्ग आणि उपजीविका. सम्यक व्यायाम, अयोग्य गोष्टी प्रयत्नपूर्वक टाळणे. सम्यक स्मृती, चित्ताची अखंड सावधानता. आणि शेवटचा त्यायोगे योग्य गोष्टीची स्मृती. आणि शेवटचा जो 8वा मार्ग आहे, सम्यक समाधी म्हणजे काय, सुख दुःखाच्या पलीकडील अवस्थेमध्ये चित्त स्थरावणं. असे अष्टांग मार्ग गौतम बुद्धांनी त्यांच्या उपदेशामध्ये लोकांना सांगितलेले आहेत. अष्टांगिक मार्गालाच मध्यम प्रतिपद असंही म्हणतात. बघा, याच अष्टांग मार्ग आहेत, या मार्गालाच प्रामुख्याने मध्यम प्रतिपद असंही संबोधलं जातं. अष्टांगिक मार्गालाच काय केलं जातं, मध्यम प्रतिपद असं म्हटलं जातं. गौतम बुद्धांनी भिक्खूंचा संघ प्रस्थापित केला. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. बघा, गौतम बुद्धांनी भिक्खूंचा एक संघ प्रस्थापित केला, स्थापन केला. आणि बौद्ध धम्मामध्ये काय सांगितलेलं आहे, तर बौद्ध धम्मामध्ये प्रामुख्याने बुद्ध असेल, धम्म असेल, संघ यांना काय शरण जाण्याची प्रामुख्याने संकल्पना महत्त्वाची आहे. आणि या संकल्पनेला त्रिशरण असं म्हणतात. प्रामुख्याने जी संकल्पना आहे त्या संकल्पनाला त्रिशरण असं म्हणतात. बुद्ध शरण गच्छामी, धम्म शरण गच्छामी, शरणम गच्छामी आणि संघ शरण गच्छामी, या 3 प्रतिज्ञा बौद्ध धर्मामध्ये आवश्यक मानल्या जातात. वरील ज्या 3 प्रतिज्ञा आहेत त्या 3 प्रतिज्ञा बौद्ध धर्मामध्ये महत्त्वाच्या आहेत. इसवी सनापूर्वी 6व्या शतकात प्राचीन भारतात जीवनाच्या सर्व क्षेत्रात परिवर्तन घडून आलं. महाजनपदामधील सत्ता संघर्षाला, बघा, जे 16 महाजनपदं पाठीमागच्या प्रकरणामध्ये अभ्यासलेले आहेत, या महाजनपदामध्ये सत्ता संघर्षाला या शतकामध्ये सुरुवात झाली. त्यातील जे काशी असेल, कोसल, अवंती आणि मगध, या 4 महाजनपदामध्ये सतत सत्ता संघर्ष सुरू राहिला. इसवी सनापूर्वी 4थ्या शतकापर्यंत मगधाची राजसत्ता प्रबळ झाली. मगध हे प्रभावी महाजनपद होतं, पाठीमागं आपण अभ्यासलेलं आहे पाठीमागच्या मुद्द्यामध्ये. त्याचबरोबर इतर महाजनपदाचं स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येत गेलं आणि मगधाच्या उदयाचा इतिहास आपण काय करणार आहे, 8व्या पाठामध्ये समजून घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे भारतातील दुसरे नागरीकरण या प्रकरणामध्ये वरील 7 उपघटकांचा आढावा आपण आजच्या तासाला घेतलेला आहे.